MJ न्यूज 90 आजच चॅनलला सबस्क्राइब करा। माननीय पोलीस अधीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर। अर्जदार संतोष कन्हैया खरारे, राहणार म्युनिसिपल कॉलनी नालेगाव अहिल्यानगर। अर्जदार विनंतीपूर्वक तक्रार करतो की वरील ठिकाणाचा कायमस्वरूपी रहिवासी असून माझ्या घरामध्ये मी, माझी पत्नी, मुलगा व मुलगी तसेच माझी आई असे एकत्र राहतो। मी अहिल्यानगर महापालिका येथे सफाई कर्मचारी म्हणून कायम कामगार होतो। मी दिनांक 28/5/2024 रोजी सेवानिवृत्त झालो आहे व माझी आई ही अहिल्यानगर महानगरपालिका येथे सफाई कर्मचारी म्हणून कायमस्वरूपी कामगार होती। ती सुद्धा 30 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेली आहे। सध्या माझ्या आईचे वय 75 झालेले आहे। माझी पत्नी माझ्या आईची कोणतीही काळजी घेत नाही, आईला वेळेवर जेवण देत नाही, तिचे कपडे धुवत नाही, तिच्यावर हात उघडवते व मारहाण करते। त्यामुळे माझी आई 1 वर्षापासून माझ्याकडे राहत नसून माझ्या बहिणीकडे दौंड, जिल्हा पुणे येथे राहत आहे। माझ्या आईच्या नावे असलेले घर आईने माझ्या नावे केलेले आहे। असे असताना माझी आई माझ्या बहिणीकडे राहते व मी सुद्धा भाड्याच्या खोलीत राहत आहे। 2 दिवसांपूर्वी मी माझ्या आईला अहिल्यानगर येथे घेऊन आलो। मी व माझी आई माझ्या मालकीच्या घरामध्ये राहण्यासाठी आलो असता माझ्या पत्नीने खूप जोराचे भांडण केले व मला व माझ्या आईला अश्लील शिवीगाळ केली। त्यामुळे मी, माझी पत्नी व मुलगा वेदांत या दोघांविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन येथे NC दाखल केली। याची माहिती माझ्या पत्नीस व मुलास कळाल्यावरून माझ्या पत्नीने तिच्या आईवडील यांना बोलावून घेतले। त्यानंतर तिचे आईवडील, माझी पत्नी व मुलगा यांनी सर्वांनी मिळून मला व माझ्या वृद्ध आईस मारहाण केली। माझ्या मुलाने माझ्यावर चाकूने वार केले म्हणून माझ्या डाव्या हाताला चाकू लागला व माझी सासू सासरे यांनी डोक्यात लाकडी दांडक्याने वार केले। त्यामध्ये मला मुका मार लागला म्हणून मी काल दिनांक 21/4/2026 रोजी सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे 1 दिवस ऍडमिट व्हावे लागले। माझ्या पत्नीने माझे पेन्शनचे कार्ड तिच्याजवळ ठेवले आहे व त्यातून ती पेन्शन खात आहे। माझी नोकरी मी माझ्या मुलाला दिली आहे व मी सेवानिवृत्त आहे। माझी पत्नी माझ्यावर खोटे नाटे आरोप करत मला म्हणते की तुम्ही गांजा पिता, ताडी पितो, दारू पितो असे खोटे आरोप करत असते। माझे स्वतःचे घर असताना मी भाड्याच्या खोलीत राहतो व माझी आई माझ्या बहिणीकडे दौंडला राहते। मला माझ्या आईला मारहाण केली म्हणून माझी पत्नी व मुलगा यांच्यापासून मला व माझ्या आईच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। माझी पत्नी व मुलगा यांच्यापासून मला व माझ्या आईस रोजचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे माझ्या मनात वाईट विचार येत असल्याचा व आत्महत्या करू वाटते। तरी माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून माझी पत्नी व माझा मुलगा तसेच आई वडील यांना ती समज देण्यात येऊन त्यांच्याकडे कडक शासन करावे ही विनंती। रोहित चव्हाण, सुजाता चव्हाण, गौरी घेगट, अरुणा खरारे, ज्योती सोलंकी, लीला खरारे, राजेश खरारे, बबलू खरारे, अमित खरारे, मनीष खरारे, मनोज खरारे, विजय खरारे, रवी खरारे। माझं नाव लीला कन्हैया खरारे, महिला म्युनिसिपल कॉलनी हरिजन, दिल्ली गेट आणि गोगादेव मंदिर पाशी मी राहते। माझी सून मला 2-3 वर्षापासून घरातून बाहेर काढलेलं आहे। माझं घर, माझं दार, माझी नोकरी घेऊन सुद्धा ती मला घरात येऊ देत नाही। आज 8-15 दिवस झाले मी भाड्याने राहते। माझ्याच्याने आता माझं 75 वय आहे, माझ्याच्याने आता काही होत नाही आहे आणि ती मला घरात घेत नाही आहे। माझं म्हणणं आहे मला घरात घेणे। रोहित जीवन चव्हाण पुण्यामध्ये राहायला मी, माझी सासूवाडी नगरमध्ये आहे। माझी सासूला 3 वर्ष झालं त्यांची त्रास सून खूप त्रास, घरात घेत नाही, बाहेर हाकालती, जेवण देत नाही, हात उचलतात, सगळं असं करतात। माझ्या महिला नाही मारलं नाही, आता बाहेर आलं, लय त्रास आहे पहिल्यापासून। नोकरी घेतली त्यांची, सगळं घेतलं। तू बोल। माझी आई आहे, 3 वर्ष झालेले त्रास आहे तिला, भावाला पण त्रास देते आणि मीच सांभाळत होते तिला पण। 3 वर्ष पुण्यातच होती ती पण आणि त्रास पण लय, भावाला बी त्रास देते, जेवायला देत नाही, काय नाही, असं करते। माझी आई लीला कन्हैया खरारे, मी तिचा मुलगा आहे। आज 2 वर्ष झाली माझ्या आईला
माझी मिसेसनी घराच्या बाहेर काढलेलं आहे. तर 2 वर्षानंतर मी माझ्या आईला नगरमध्ये आणलं. तर मी भाड्याने राहत होतो 4 दिवस. तर मी म्हणलो 4 दिवस झाले आता जाऊ दे, विषय सगळं सोडून टाक, आईला घरात घे. तर ते मी काही केलं नाही. तर तिने काय केलं, तू तुझ्या आईला घरात आणशील तर मी माझ्या घरच्यांना सगळ्यांना घेऊन येईन आणि तुला मारतोड करण. तर तिने सगळी गाडी भरून आणली दौडून आणि माझ्या हातावर माझ्या मुलांनी आणि माझ्या सासऱ्यांनी आणि माझ्या सासूनी हातावर चाकूनी वार केला आणि पायावर बेसबॉलचे दांडके मारले आणि घराच्या बाहेर हाकलले त्यांनी. माझ्या आईला खूप त्रास आहे. 2 वर्ष झाले, 75 वर्षाची आहे माझी आई. माझ्या आईला खूप त्रास आहे आणि माझी नोकरी घेतली माझ्या मुलांनी. पेन्शन बी सुद्धा माझी वाईफच घेतली आणि सगळं काही पैशाचा व्यवहार आईकडेच माझ्या मिसेसकडेच. माझे 100 रुपये सुद्धा देत नाही. इतका खूप त्रास आहे माझी